गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपलं आजचं ग्रामसेवकसाठी तसं कृषिसेवकसाठी पण लेक्चर आहे. हे ते ग्रामसेवकसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, ते आपण चालू करणार आहोत. आजचं आपलं 21वं लेक्चर आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तुम्हाला उत्तम प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळे थँक्यू. आणि तुमच्या कामाचंच मी टाकत आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा. चला तर करूया. एक क्वेश्चन एक आहे. को 740 ही सुधारित जात खालीपैकी कोणत्या पिकाची आहे? तर ऑप्शन आहे कांदा, हरभरा, ऊस, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कांदा. कांद्याची जात आहे को 740. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कशाचा समावेश तणनाशक या वर्गात करता येईल? तर कशाचा समावेश तणनाशक या वर्गात करता येईल? BHC पावडर, कॉपर ऑक्झिक्लोराइड, ॲट्राझिन, डायथेनियम 45. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ॲट्राझिन चा उपयोग तणनाशक या वर्गात करता येईल. हिमांगी ही खालीलपैकी सुधारित जात आहे. तर कशाची सुधारित जात आहे? हिमांगी. ज्वारी, काकडी, मोसंबी, शेवंती. तर आपलं राईट आन्सर काय? हिमांगी ही काकडीची जात आहे सुधारित. नीलहरित शैवालामध्ये क्लोरोफिल या हरितद्रव्याबरोबर हे निळ्या रंगाचे द्रव्यही असते. तर कोणत्या निळ्या रंगाचे द्रव्य असते? तर आपले ऑप्शन आहे हेट्रोसिस्ट, फायकोसायनिन, ॲट्राझिन, सायटोकायनिन. तर आपलं राईट आन्सर काय? फायकोसायनिन हे निळ्या रंगाचे द्रव्य असते हरितद्रव्याबरोबर. चला नेक्स्ट आहे. गंगा सफेद 2, गंगा 5 व डेक्कन या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहे? तर आपले ऑप्शन आहेत गहू, ज्वारी, मका, सोयाबीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मका. तर कशात जाती आहे? गंगा सफेद 2, गंगा 5, डेक्कन मक्याच्या जाती आहेत. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. कीटकांच्या लिंग प्रलोभन रसायनास कोणती संज्ञा आहे? तर ऑप्शन आहे फेरोमोन्स, इपिकॅनिया, मेलॅनोलुका, ॲझोफॉस. तर आपलं राईट आन्सर आहे फेरोमोन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे. राज्यात खालीलपैकी कोणत्या पिकांकरता इन्क्रिसॅटच्या तंत्राचा अवलंब केला जातो? तर कोणत्या पिकाकरता? तर आपले ऑप्शन आहे बाजरी, मका, भुईमुग, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार यातलं? भुईमुग. इन्क्रिसॅट तंत्र हे भुईमुग पिकासाठी वापरले जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. चिखलणे ही प्रक्रिया प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर कोणत्या पिकाशी निगडीत आहे? गहू, भुईमुग, भात, हरभरा. तर आपलं राईट आन्सर काय ना? भात. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रामुख्याने या अग्निजन्य प्रस्तराखाली येते. तर कोणत्या अग्निजन्य खडकाखाली येते? जांभा, कोबाल्ट, बेसाल्ट, नीस. आपलं राईट आन्सर काय ना? बेसाल्ट. बेसाल्ट हा अग्निजन्य खडक महाराष्ट्रात सर्वीकडे पसरलेला आहे. ज्या जमिनी आहे त्या बेसाल्ट खडकामुळे बनलेल्या आहे महाराष्ट्रातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे. धारवाड, कर्नाटक येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण तर कोणता आहे? तर DDCC1, कोकोनाडा 1, कोकोनाडा 2, रेड नॉर्दर्न. तर आपलं राईट आन्सर काय येणार? DDC1. धारवाड, कर्नाटक येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण. भारतातील पहिला रंगीत कापसाचा वाण कोणत्या कृषी विद्यापीठाने? तर धारवाड, कर्नाटक येथील कृषी विद्यापीठाने प्रसारित केला आहे. तर कोणता? DDCC1. नक्की लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. टोड हा कीटक अंडी कोठे घालतो? तर कुठे घालतो टोड हा कीटक अंडी? ऑप्शन आहे जमिनीत आत, जमिनीच्या पृष्ठभागावर, पाण्यात आणि झाडावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जमिनीत आतमध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, एन्सेरा तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे एन्सेरा तंत्रज्ञान? ऑप्शन आहे भात, मूग, गहू, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भात. भात या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे एन्सेरा तंत्रज्ञान. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी काही जागा आरक्षित केल्या जातात. या आरक्षित जागांची संख्या व आरक्षणाची पद्धती निश्चित करण्याचे अधिकार कोणास असतात? तर कोणास असतात? आरक्षणाची अधिकार पद्धती निश्चित करण्याची जबाबदारी म्हणजेच अधिकार कोणाला असतात? तर ऑप्शन आहे राज्य शासन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, राज्य निर्वाचन आयोग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जिल्हाधिकारी. नेक्स्ट आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास किमान इतक्या कालावधीच्या आत अविश्वासाचा नवा ठराव मांडता येत नाही. तर किती दिवसाच्या आत? ऑप्शन आहे 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2.5 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 वर्ष. 1 वर्षाच्या आत परत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. नेक्स्ट 16 नंबरचा क्वेश्चन आहे, पंचायत समितीने सभापती व उपसभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेसंदर्भात विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला आहे? तर कोणाला आहे त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार? जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदचे गट विकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त. तर आपला राईट आन्सर आहे विभागीय आयुक्त. यांना वैधतेसंदर्भात विवाद निर्माण झाल्यास निर्णय घेण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कोण असतात? मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पंचायत, जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद, उपाध्यक्ष जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य. तर आपलं राईट आन्सर काय होणार? अध्यक्ष जिल्हा परिषदेचे, जे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, ही जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. तर कोण असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव. तर आपलं ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष जिल्हा परिषदचे, उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य. आपलं राईट आन्सर काय येणार? 18 नंबरचं 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर आपले ऑप्शन आहे विभागीय आयुक्त, अध्यक्ष जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सचिव स्थायी समिती. तर आपलं राईट आन्सर काय ना? अध्यक्ष जिल्हा परिषदच्या अध्यक्षाकडे त्यांना राजीनामा द्यावा लागतो. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या या एकमेव समितीवर मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध असतात. तर कोणत्या समितीवर? स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती. तर आपला राईट आन्सर काय आहे? 1 नंबर स्थायी समितीवर. स्थायी समिती ही एकमेव समिती आहे जे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध अधिकारी असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या 2 सर्वसाधारण सभेमध्ये पेक्षा अधिक कालावधी असू नये
तर किती कालावधीपेक्षा जास्त अंतर असत नाही किंवा राहत नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना 21 नंबरचं 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी राहत नाही. नेक्स्ट नंबर आहे 22 नंबरचा. जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती विसर्जित करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर कोणाला आहे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार? ऑप्शन आहे ते विभागीय आयुक्त, अध्यक्ष, जिल्हा परिषद, केंद्र शासन, राज्य शासन. आपलं राईट आन्सर काय आहे? राज्य शासन. राज्यात पावर राज्य शासनाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे सरपंचाच्या गैरहजेरीत त्याचे काम पाहतो. कोण पाहतो सरपंचाच्या गैरहजेरीत त्याचे? तर ग्रामसेवक, ग्रामपंचायत सचिव, उपसरपंच, गट विकास अधिकारी. तर आपला राईट आन्सर काय? उपसरपंच हा सरपंचाच्या गैरहजेरीत त्याचे काम पाहतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन आहे ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात. 2 आहे जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते. 3 आहे जिल्हा परिषद व शासन यामधील महत्त्वाचा दुवा आहे. ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. तर आपला राईट आन्सर काय आहे? 4 ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. तर हे आपलं राईट आन्सर आहे. 25 नंबरचा क्वेश्चन आहे जिल्हा परिषदेच्या आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास या 2 समित्यांना एकच सभापती असतो. तर ऑप्शन आहे कृषी, शिक्षण, समाज कल्याण, महिला व बालकल्याण. आपलं राईट आन्सर काय आहे ना? कृषी. जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास या 2 समित्यांना एकच सभापती असतो. तर कोणतं? कृषी आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास या 2 समित्याला एकच सभापती असतो. चला तर नेक्स्ट क्वेश्चन. अवर्षणप्रवण क्षेत्रात सामान्यतः इतका पाऊस पडतो. तर किती पाऊस पडतो? ऑप्शन आहे 100 सेंटीमीटरपेक्षा कमी, 100 ते 200 सेंटीमीटरपेक्षा कमी, 120 ते 140 सेंटीमीटर, 140 ते 150 सेंटीमीटर. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 100 सेंटीमीटरपेक्षा कमी अवर्षणप्रवण क्षेत्रात पाऊस कमी पडतो. 100 सेंटीमीटरपेक्षा पण कमी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणता प्राणी हा उष्णता प्रतिरोधक आहे? तर कोणताही उष्णता प्रतिरोधक प्राणी? म्हैस, गाय, उंट, शेळी. तर आपलं राईट आन्सर काय आहे? उंट. राजस्थान उंट ज्यांना उष्णता सहन होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे दुग्धज्वर हा रोग रक्तातील पुढीलपैकी कोणत्या खनिजांच्या कमतरतेमुळे होतो? तर कोणत्या खनिजांच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन आहे मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम. तर दुग्धज्वर हा रोग रक्तातील कॅल्शियम या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो. कॅल्शियम. व्ही. कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? व्ही. कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन. तर त्यांचे नाव कशाशी संबंधित आहे? हरित क्रांती, धवल क्रांती, पीत क्रांती, नील क्रांती. तर कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती, जी दूध उत्पादनाशी संबंधित आहे. मी सर्व क्रांती टाकले आहे बहुतेक, तुम्ही नक्की बघा, कोणत्या तरी व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. तसे सेपरेट लेक्चर घेऊन घेईल त्याच्यावर एक, म्हणजे तुम्हाला कधी पण वाचता येते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था सर्वसाधारणपणे स्तरावर कार्य करतात. तर कोणत्या स्तरावर कार्य करतात? ग्राम, तालुका,
जिल्हा, गट. तर आपले राईट आन्सर काय ना, ग्रामस्तरावर कार्य करतात. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था. 31 नंबरचा क्वेश्चन आहे. पुणे जिल्ह्यात येथे तर चंद्रपूर जिल्ह्यात येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. तर आपले ऑप्शन आहे मांजरी शिंदेवाई, शिरूर मूल, नागभीड मावळ, भोर राजगड. तर आपला राईट आन्सर काय ना, पुणे जिल्ह्यातील मांजरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जमीन व पाणी यांचा विकासासाठी सुयोग्य वापर करण्याचे प्रशिक्षण देणारी वॉटर अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी येथे आहे. तर कुठे आहे? परभणी, लातूर, चंद्रपूर, औरंगाबाद. तर कुठे आहे? 32 नंबरचा क्वेश्चन आहे. लातूर येथे आहे. वॉटर अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट वाल्मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. लघु उद्योगांना कच्चा माल पुरविणे व त्याच्या उत्पादित मालाची विक्री व्यवस्था पाहणे या दृष्टीने हे महामंडळ राज्यात कार्यरत आहे. तर कोणते महामंडळ आहे? तर ऑप्शन आहे जिल्हा उद्योग केंद्र, MIDC, MSSIDC, पणन महासंघ. तर आपला राईट आन्सर काय आहे? आपला राईट आन्सर आहे MSSIDC. हे लघु उद्योगांना कच्चा माल पुरविणे व त्यांच्या उत्पादित मालाची विक्री व्यवस्था पाहणे या दृष्टीने राज्यात कार्यरत महामंडळ आहे. लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे लखीना पॅटर्न? शैक्षणिक सुधारणा, पाणी वाटप, प्रशासन सुधारणा, प्रादेशिक असमतोल. तर आपला राईट आन्सर आहे प्रशासन सुधारणा याच्याशी संबंधित आहे लखीना पॅटर्न. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. विशेष कृती योजना ही राज्य शासनाची योजना प्रामुख्याने या जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. तर कोणत्या जिल्ह्यात राबविली जाते? ऑप्शन आहे चंद्रपूर व गडचिरोली, वर्धा व नागपूर, बुलढाणा व यवतमाळ, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. तर आपला राईट आन्सर काय ना, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात विशेष कृती योजना ही राज्य शासनाची योजना प्रामुख्याने राबविली जाते. 36 नंबरचा क्वेश्चन आहे. संजय गांधी निराधार योजना व संजय गांधी स्वावलंबन योजना या दोन्ही योजना खालीपैकी कोणत्या एकाच दिवशी राज्यात सुरू करण्यात आल्या? कोणत्या दिवशी सुरू करण्यात आल्यात म्हणतात. आणि क्वेश्चन आलेले आहे, माझ्या मनाने टाकलेलं नाही आहे. ऑप्शन आहे 2 ऑक्टोबर 1980, 2 ऑक्टोबर 1982, 30 ऑक्टोबर 1980, 30 ऑक्टोबर 1982. तर आपलं राईट आन्सर काय आहे? 2 ऑक्टोबर 1980 हे आपलं राईट आन्सर आहे. तर कोणत्या दोन योजना सुरू झाल्या एकाच दिवशी? या संजय गांधी निराधार योजना आणि संजय गांधी स्वावलंबन योजना. तर नेक्स्ट आहे 37 नंबरचा क्वेश्चन. कोरडवाहू शेतीतून अधिक उत्पादन काढण्याच्या दृष्टीने 1983 ते 84 पासून ही योजना राबविण्यास राज्यात सुरुवात करण्यात आली. तर कोणती योजना राबविण्यास राज्यात सुरुवात करण्यात आली 1983-84 पासून? तर ऑप्शन आहेत कृषी पंढरी योजना, ठिबक सिंचन योजना, जवाहर रोजगार योजना, इंदिरा विकास योजना. तर आपलं राईट आन्सर काय आहे? कृषी पंढरी योजना ही सुरुवात करण्यात आली शेतीतून अधिक उत्पादन काढण्याच्या दृष्टीने 1983 ते 84 पासून. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत याचे ऑप्शन संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यास खालीलपैकी कोण अपात्र आहेत?
तर कोण अपात्र आहे? तर ऑप्शन 60 वर्षाहून अधिक वयाच्या वृद्ध व निराधार स्त्रिया, 60 वर्षाहून अधिक वयाचे वृद्ध पुरुष, अपंगत्व व असाध्य आजार यामुळे स्वतःचा चरितार्थ चालविण्यास असमर्थ असलेले व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या निराधार व वर्षापेक्षा कमी वय असलेले, मुले असलेल्या, स्वतःचा व मुलाचा चरितार्थ चालविण्यास असमर्थ असलेले, विधवा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 38चं राईट आन्सर आपलं 4. आर्थिकदृष्ट्या निराधार व वर्षापेक्षा कमी वय असलेली, मुले असलेल्या, स्वतःचा व मुलाचा चरितार्थ चालवण्यास असमर्थ असलेल्या, विधवा यांच्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यास अपात्र आहे. म्हणजे विधवा महिला आणि त्यांचे जे मूल आहे ते अपात्र आहे याच्यानुसार. आणि हे पण एक पात्र आहे, 60 वर्षाहून अधिक वयाच्या वृद्ध व निराधार स्त्रिया. तसेच दुसरं पण पात्र आहे, तिसरं पण लागू आहे. 60 वर्षाहून अधिक वयाचे वृद्ध, अपंगत्व व असाध्य आजाराने त्यामुळे स्वतःचा चरितार्थ चालविण्यास असमर्थ असलेल्या व्यक्ती. आता निराधार आणि विधवा स्त्रियांसाठी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीस दरमहा इतके आर्थिक सहाय्य देण्यात येत होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 400, 500, 600, 700. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 600. आता वाढली असणार, पण आधी 600 देण्यात येत होते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा ही वेगळी आहे विधवांसाठी, म्हणून ते संजय गांधी याच्यात मिक्स करण्यात आली नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना दारिद्र्य रेषेखालील 40 ते या वयोगटातील विधवा महिलांसाठी राबविली जाते. तर 40 ते किती? 59, 69, 79, 49. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आहे, 79. 40 ते 79 या वयोगटातील विधवा महिलांसाठी राबविली जाते. तर कोणती? इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. नेक्स्ट क्वेश्चन आहे 56 नंबरचा, विवेक क्रिकेट खेळतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर कोणता प्रयोग आहे? कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे. तर विवेक क्रिकेट खेळतो हा कोणता प्रकार आहे? अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी. खेळत आहे, खेळण्याची क्रिया चालू आहे. सकर्मक कर्तरी. विवेक क्रिकेट खेळतो, खेळण्याची क्रिया चालू आहे ना, तो खेळत आहे म्हणजे सकर्मक कर्तरी आहे. 57 नंबरचा क्वेश्चन, मिनलचे पेन काल हरवले वाक्याचा प्रयोग ओळखा. पेन काल हरवले. तर आपले ऑप्शन आहे कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे. मिनलचे पेन काल हरवले. कधी हरवले? काल हरवले. ते कोणतं आहे? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. खालील वाक्याचा अर्थनुरूप प्रकार ओळखा. सचिन क्रिकेट चांगले खेळतो. विधानार्थी, आज्ञार्थी, स्वार्थी, नकारार्थी. तर सचिन क्रिकेट चांगला खेळतो. तर आपला कोणतं वाक्य होणार आहे? विधानार्थी. विधान आहे ते, सचिन क्रिकेट चांगला खेळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. प्रश्नार्थी करा. तुमचे ऑप्शन आहेत, तुमचे उपकार विसरणारे आम्ही कोण? आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? उपकार विसरणे बरे दिसते का? यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर येणार
2. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. प्रश्नार्थक करा म्हणते ना. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. शेवट प्रश्नार्थक चिन्ह आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो घरी खात्रीने येईल. नकारार्थी करा. तर ऑप्शन आहे, त्याने घरी येऊ नये, तो घरी जाणारच नाही, त्याला घरी जायचेच नाही, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. तर आपले राईट आन्सर काय आहे ना, नकारार्थी वाक्यासाठी तो घरी आल्याशिवाय राहायचं नाही, हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे 61 नंबरचा क्वेश्चन, ते परदेशी गेले, तेथून नव्या कल्पना घेऊन आले. या वाक्याचे केवळ वाक्य कसे होईल. तर आपले ऑप्शन आहे, परदेशातून त्यांनी नव्या कल्पना आणल्या, त्यांनी परदेशातून येतेवेळी नव्या कल्पना आणल्या, त्यांच्या नव्या कल्पना परदेशातून आल्या, यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार, परदेशातून त्यांनी नव्या कल्पना आणल्या. तर आपलं 1 हे राईट आन्सर आहे. 62 नंबरचा आहे, पावसात भिजण्याचा ते मिस्टेक झालं प्रिंटेड. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो. वाक्याचा प्रकार ओळखा. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, संयुक्त, मिश्र, केवळ, मिश्रयुक्त, मिश्र संयुक्त. तर आपला राईट आन्सर काय येणार, केवळ वाक्य. हे कशाचं, कोणतं वाक्याचा प्रकार आहे, केवळ वाक्याचं. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, हा अलंकार ओळखा. कोणता आहे अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, अनुप्रास अलंकार, दृष्टांत अलंकार, उपमा अलंकार. तर काय आहे याचा राईट आन्सर, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. कोणता अलंकार आहे, तर उपमा अलंकार आहे. उपमा दिली आहे आभाळाला, मायाची, प्रेमाची. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मरणात खरोखर जग जगते. तर हे कोणता अलंकार आहे, मरणात खरोखर जग जगते. दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, सार अलंकार. तर याचा राईट आन्सर काय आहे, विरोधाभास अलंकार. मरणात खरोखर जग कसं जगणार आहे, विरोधाभास झालाय, भास होण्याचं अशी जाणीव करून देते आपल्याला, त्याला विरोधाभास अलंकार असे म्हणतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता. उत्सव, 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 उत्सव. तर आपलं राईट आन्सर काय ना, 2 उत्सव. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आकर्षण, 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 आकर्षण. तर आपलं राईट आन्सर काय ना, आकर्षण. 3 नंबरचं हे आपलं राईट आन्सर येणार. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर संसार, संसार, संसार. तर आपलं राईट आन्सर काय ना, संसार. 4 नंबरचा राईट आन्सर. आप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर आप्पा हा शब्द संस्कृत, मल्याळी, कन्नड, गुजराती. तर आपला राईट आन्सर काय होणार, कन्नड. आप्पा हा शब्द कन्नड भाषेतून आलेला आहे. तर कोणत्या भाषेतून, कन्नड भाषेतून. आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, उपसर्ग घटित, सामासिक, नाम, क्रियापद. तर कोणता आहे, सामासिक शब्द आहे, आई वडील. बालवीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर बालवीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द म्हणतात. राजपुत्री, अभिनेत्री, वीरबाला, भगिनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार, वीरबाला. नेक्स्ट आहे, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे. हे विधान कसे आहे, पूर्णतः चुकीचे आहे, पूर्णतः बरोबर आहे, विपर्यस्त आहे, अंशतः बरोबर आहे. तर 71 नंबरचा आपला राईट आन्सर काय येणार, पूर्णतः बरोबर आहे. कसे आहे, तर पूर्णतः बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या मंत्र्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत झाल्यास त्यास
राजीनामा द्यावा लागेल, संपूर्ण मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागेल, लोकसभा विसर्जित होईल, त्यास बडतर्फ केले जाईल. तर आपलं राईट आन्सर काय होणार? त्यास बडतर्फ केले जाईल. फक्त त्यालाच बडतर्फ केलं जाईल, बाकी मंत्र्यांना याचं काही म्हणजे त्यांच्यावर काही असर पडणार नाही त्याचा. 73 नंबरचा क्वेश्चन आहे, समानातील पहिला किंवा ग्रहमालेतील सर्व या शब्दात वर्णन केले जाते. तर कशाचे वर्णन केले जाते? ऑप्शन आहे इंग्लंडच्या राजाचे, राष्ट्रपतीचे, पंतप्रधानाचे, अमेरिकेच्या अध्यक्षाचे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अमेरिकेच्या अध्यक्षाचे. समानातील पहिला किंवा ग्रहमालेतील सर्व या शब्दात वर्णन केले जाते अमेरिकेच्या अध्यक्षांचे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ऑप्शन आहे दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात, दर 5 वर्षांनी राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून येतात, राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात, राज्यसभेवर सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे नागरिक नसले तरी चालते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बरोबर कोणतं विधान बरोबर आहे? तर 1. दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर ऑप्शन आहे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे राज्यसभा. राज्यसभा हा गृहाचा अध्यक्ष त्याच गृहाचा सदस्य नसतो. राज्यसभा गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो. अध्यक्ष तो त्या गृहाचा सदस्य नसतो. भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्णा प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प व मध्य महाराष्ट्र लघु प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक, गुजरात, आंध्र, राजस्थान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? कर्नाटक राज्यात आहे. रायलसीमा हा मागास विभाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? रायलसीमा. नाव बघा किती हटके आहे. तर ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, नागालँड. तर आपलं राईट आन्सर काय आहे? आंध्र प्रदेश. रायलसीमा हा मागास विभाग आंध्र प्रदेश राज्यात आहे. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी ऑप्शन आहेत आसाम, मध्य प्रदेश, तामिळनाडू, नागालँड. तर आपला राईट आन्सर काय येणार? आसाम राज्यात आढळते. नेक्स्ट आहे, भारत सरकारचा चलनी नोटाचा कारखाना देवास येथे आहे. देवास कोणत्या राज्यात आहे? तर आपले ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार. तर 79 नंबरचा क्वेश्चन आहे आणि आपला राईट आन्सर आहे 2, मध्य प्रदेश राज्यात आहे चलनी नोटाचा कारखाना. ते पण भारत सरकारचा देवास येथे आहे. 80 नंबरचा क्वेश्चन आहे, क्वीन ऑफ द अरेबियन सी म्हणून ओळखले जाणारे बंदर खालीलपैकी कोणते? तर विशाखापट्टणम, कोची, पणजी, मुंबई. तर आपलं राईट आन्सर काय? कोची. हे क्वीन ऑफ द अरेबियन सी म्हणून ओळखले जाणारे बंदर आहे कोची. तर नेक्स्ट आहे आणि शेवटचा क्वेश्चन आहे, नाफेड ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? शेतीमाल विक्री, पशुसंवर्धन, कुटीरोद्योगांना उत्तेजन, शेती सुधारणा. तर आपलं राईट आन्सर काय ना? शेतीमाल विक्रीशी संबंधित आहे नाफेड ही संस्था. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला माझे लेक्चर कसे आवडते म्हणजे कसे वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा जेणेकरून बाकीच्या मित्रांना पण तुमचा फायदा होईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.